नॅचरल फिनॉमिनॉन जे आहेत ते या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत आपल्याला. कुठले कुठले नॅचरल फिनॉमिनॉन आहेत तर त्याच्यामध्ये एक पहिली लिस्ट केलेली आहे ती म्हणजे लाईटनिंगची. तर लाईटनिंग काय असते बघा, हेवी रेन्स आणि थंडरस्टॉर्म्स. हेवी रेन्स आणि थंडरस्टॉर्म्स. तर हेवी रेन म्हणजे माहिती आहे आपल्याला की काय असणार आहे. हेवी रेन म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडणं, आणि थंडरस्टॉर्म म्हणजे काय, वादळासकट पाऊस पडणं. वादळासकट पाऊस पडणं किंवा खूप मोठ्या प्रमाणात वादळ येणं आणि त्याच्यासोबत पाण्याचा वर्षाव होणं, ढगफुटी वगैरे, अशा पद्धतीला आपण काय म्हणणार, थंडरस्टॉर्म असं म्हणू शकतो. वी समटाईम्स नोटीस ब्रीफ स्पार्क इन द स्काय. मोठ्या प्रमाणात आपण स्पार्क बघू शकतो. त्यालाच आपण साध्या भाषेत काय म्हटलेलं आहे, मराठीमध्ये काय म्हटलं, वीज म्हटलेलं आहे. ठीक आहे. दीज स्पार्क्स आर कॉल्ड ॲज लाईटनिंग, आणि यालाच आपण वीज असं म्हणतो. लाईटनिंग इज कॉज्ड बाय अक्युमुलेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इन द रेन क्लाउड्स. इलेक्ट्रिक चार्जेस एकत्र येतात. जे आकाशामध्ये इलेक्ट्रिक चार्जेस आहेत, जसं आपण ऐकलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिकल चार्जेस आहेत. म्हणजे जगामध्ये सगळीकडे कुठेही गेला तरी इलेक्ट्रॉन्स सगळीकडे आहेत आणि इलेक्ट्रिक चार्जेस पण सगळीकडं आहेत. आता हे इलेक्ट्रिक चार्जेस जे आकाशामध्ये साचून राहिलेले आहेत, यांच्यामध्ये जर स्पार्क प्रोड्यूस झाला तर त्यालाच आपण काय म्हणतो आहे, लाईटनिंग असं म्हणतो आहे. लक्षात आलं, लाईटनिंग असं म्हणतो. तर लाईटनिंग सेफ्टी इज आउटसाईड द हाऊस. बघा, टू प्रोटेक्ट लाईटनिंग फ्लॅशेस लाईटनिंग कंडक्टर इज यूज. तुम्ही बऱ्याचदा बघितलं असणार आहे, जेव्हा घर बांधतात किंवा अपार्टमेंट बांधतात त्याच्यावरती थोडंसं लोखंडाचा पार्ट उघडा ठेवला जातो मुद्दाम, बरोबर आहे, किंवा एखादा लोखंडी पार्ट मुद्दाम टाकला जातो. जर तिथं बार सोडलेला नसेल तर तो मुद्दाम काय केला जातो, एखादा लोखंडीची वस्तू ही तिथं छतावरती ठेवली जात असते. त्याचं कारण काय, वरून जर एखादी लाईट किंवा लाईटनिंग किंवा वीज पडली तर त्यामध्ये ॲब्सॉर्ब व्हावी म्हणून, आणि घराला धक्का पोचू नये म्हणून. लक्षात आलं का. म्हणून पाऊस आलं की पावसामध्ये एखादी लोखंडाची वस्तू बाहेर टाकतात. तुम्ही टाकताना बघितलं आहे का असलं, बघितलं नाही बघितलं. पाऊस आला की घराच्या बाहेर एखादी लोखंडाची वस्तू टाकतात, जेणेकरून, कारण लोखंडाची वस्तू लगेच अट्रॅक्ट करून घेते ना, लाईटनिंग वीज अट्रॅक्ट करून घेत असते, मग त्याच्यावरती अटॅक होतो आणि घर सेफ्टी राहत असते. म्हणून लोखंडाची एखादी वस्तू, छोटीशी वस्तू घराबाहेर टाकली जाते. गावाकडे वगैरे असं करतात, शेतामध्ये वगैरे मुद्दाम एखादी लोखंडाची वस्तू टाकली जात असते. समजलं. पुढं बघा, लाईटनिंग सेफ्टी इज आउटसाईड द हाऊस. ड्युरिंग थंडरिंग अँड लाईटनिंग स्कूटर्स आर नॉट सेफ. का सेफ नाही आहेत सांगा, गाड्या का सेफ नाही आहेत. पाऊस चालू असताना गाड्या चालवू नका असं भरपूर वेळेस सांगितलं जातं. त्याचं कारण काय असणार आहे, कारण गाड्यांमध्ये किंवा स्कूटर्स हे जे म्हटलं आहे, ह्या कशा गोष्टी असतात, मेटॅलिक गोष्टी असतात, आणि यांना मेटलचा टच असतो. ह्या लाईटनिंग अट्रॅक्ट करू शकतात. काय करू शकतात, अट्रॅक्ट करू शकतात, म्हणून त्या वापरणं तेवढं सेफ नाही आहे. सो ड्युरिंग लाईटनिंग वी हॅव टू लिव्ह सच व्हेकल अँड टेक अ शेल्टर. म्हणून गाड्या सोडून लांब बसावं. पावसामध्ये गाड्यांमध्ये सुद्धा बसू नये असं म्हणतं. लक्षात येते का, पावसामध्ये गाड्यांच्या आतमध्ये सुद्धा बसू नये. गाड्या सोडून एखाद्या शेल्टर, म्हणजे जिथं थांबण्यासाठी काही जागा असेल, छप्पर वगैरे असेल तर अशा जागी जाऊन थांबावं. झाडाखाली सुद्धा थांबू नाही, कारण झाडं पडण्याची पण भीती असते. दुसरी गोष्ट, झाडांवरती वीज पण पडत असते, हे लक्षात घ्या. त्यामुळे झाडाखाली सुद्धा थांबू नये. ड्युरिंग थंडरस्टॉर्म्स वी शुड अवॉइड कॅरिंग ॲन अम्ब्रेला ओव्हर हेड. विजांचा पाऊस पडत असेल तर छत्र्यासुद्धा मेटॅलिक बॉडीच्याच बनलेल्या आहेत ना. छत्र्यांच्या आतमध्ये सुद्धा मेटॅलिक स्टिक्स आहेत, त्याच्यामुळे त्यांचासुद्धा वापर शक्यतो होता. मग तसंच फिरावं का पावसामध्ये, तर तसं पण फिरणं धोकादायक आहे. एखाद्या ठिकाणी जिथं तुम्हाला आधार शोधता येईल, जिथं शक्य असेल तिथं आधार घेतला पाहिजे, पण वीज पडणार नाही अशी मेटॅलिक बॉडी सोडून आधार शोधला पाहिजे. लक्षात यायला लागलं. नेक्स्ट, ड्युरिंग थंडरस्टॉर्म्स वी शुड अवॉइड कॅरिंग अन अम्ब्रेला ओव्हर आवर हेड. इट इज ड्यू टू रिझन दॅट लाइटिंग मे स्ट्राईक द टॉप एंड ऑफ मेटल रॉड ऑफ एन अम्ब्रेला अँड हार्म अस. छत्रीच्या वरती जो मेटॅलिक पार्ट आहे त्याच्यावरती लाईटनिंग पडू शकते, वीज पडू शकते. हे होऊ शकतं आहे, ठीक आहे, असं होईलच असं नाही, पण असं होऊ शकतं. म्हणून तर आता छत्र्यांच्या वरती जो नॉब असतो तो प्लास्टिकचा पण यायला लागलेला आहे अलीकडं. लक्षात आलं का. म्हणून मेटॅलिक नॉब काढून टाकले. पूर्वीच्या जर तुम्ही छत्र्या बघितल्या तर त्याच्यावरती टोक असायचं, मेटॅलिक टोक असायचं. ते नंतर काढून का टाकण्यात आलं, कारण ही गोष्ट नंतर लक्षात आली की काही एक्सपिरियन्स आला असेल कोणाला त्या मेटॅलिकमुळं, काही त्रास जाणवला असेल, कोणाला छोटासा करंट बसला असेल, कोणी गेलेलं पण असेल, तर त्याच्यामुळे ते नंतर काढून टाकण्यात आलं.
इफ इन एनी केस नो शेल्टर इज अवेलेबल, वी आर इन अन ओपन फील्ड, देन काइंडली स्टे अवे फ्रॉम द पोल्स. जर आपण एखाद्या मोकळ्या जागेमध्ये आहे तर नक्कीच आपण मोकळ्या जागेत अशा ठिकाणी थांबायचं जिथं वायरिंग असणार नाही, जिथे इलेक्ट्रिकलचे पोल्स असणार नाहीत, अशापासून लांब राहायचं. झाडांपासून लांब राहणं, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोल्सपासून लांब राहणं. पावसामध्ये आपण भरपूर वेळा गडबडीत आधार शोधतो तर झाडांचा शोधतो, पण झाडाच्या खाली थांबणं हे जास्त धोकादायक आहे. त्याच्यापेक्षा ओपनमध्ये राहिलेलं परवडते. एक वेळ लक्षात आलं का? थोडंसं पावसात भिजलेलं परवडते, पण जास्तच म्हणजे खूप जास्त पाऊस असेल तर शक्यतो झाडांखाली सुद्धा थांबू नाही. खास करून जी मोठी झाडं असतात, मोठी झाडं कुठली? आंब्याची झाडं, कडुनिंबाची झाडं, ज्यांचा घेर मोठा असतो, तर अशा झाडांच्या खाली तर शक्यतो थांबू नये. ठीक आहे. इफ एनी केस नो शेल्टर इज अवेलेबल, वी आर इन ओपन फील्ड, देन काइंडली स्टे अवे फ्रॉम पोल्स अँड अदर मेटल ऑब्जेक्ट्स. आणि धातूच्या वस्तू कुठल्या संपर्कात येणार, मेटॅलिक गोष्टी आपल्या संपर्कात येणार नाही तेवढी काळजी घ्यायची. अँड डू नॉट लाय ऑन द ग्राउंड. जमिनीवरती झोपू नका म्हणून सांगितलेलं आहे. आता ह्याचं कारण काय असणार आहे? जमिनीवरती का नाही झोपायचं? कारण जमिनीवरती सगळीकडे ओलं झालं असणार आहे, आणि ओलं असलं की करंट पडू शकतो. म्हणजे कुठेही वीज पडली तर तो करंट तुमच्यापर्यंत येऊ शकतो, हे लक्षात. त्यामुळे जमिनीवरती झोपून तर जायचं नाही. इन्स्टेड स्क्वॉट लो ऑन द ग्राउंड. स्क्वॅट लो म्हणजे काय? थोडंसं आपण खाली वाकून बसलं पाहिजे, एवढंच करायचं. प्लेस हँड्स ऑन द नीज विथ हेड बिटवीन द हँड्स बिकॉज दिस पोझिशन विल मेक अस द स्मॉलेस्ट टार्गेट टू बी स्टक. म्हणजे काय सांगितलेलं आहे याने? प्लेस हँड्स ऑन द नीज, गुडघ्यांवरती हात ठेवायचा आणि हेड बिटवीन द हँड्स, अँड हेड बिटवीन द हँड्स म्हणजे कसं सांगा बरं? बरोबर, थोडंसं वाकून झुकून पायांमध्ये डोकं घेऊन थोडंसं बसायचं. म्हणजे अटॅक होण्यासाठी थोडंसं जागा लेस होते. लक्षात घ्या, जेव्हा ऑब्जेक्ट मोठी असते, हां तशा पद्धतीने ते दाखवलं आहे बघा. ठीक आहे. ठीक आहे. गुडघ्यामध्ये वाकून बसायचं आहे आणि डोकं हे दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचं. अशा पद्धतीनं बसलं तर अटॅक होण्याचे चान्सेस हे कमी असतात. ओपन फील्डमध्ये असं बसायचं, झोपायचं नाही, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर लाईटनिंग सेफ्टीज इनसाइड द हाऊस. आता घरामध्ये आहे, पाऊस पडतोय, घरामध्ये आहे. आता घर सोडून तर नाही जाऊ शकत माणूस, उलट घरात जास्त सेफ्टी वाटतं. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे? एनी कॉन्टॅक्ट विथ टेलिफोन कॉर्ड्स, इलेक्ट्रिकल वायर्स अँड मेटल पाईप्स शुड बी अवॉइडेड ड्युरिंग थंडरस्टॉर्म. वादळाच्या काळामध्ये किंवा वादळासकट जो पाऊस पडतो आहे अशा वेळेला आपण मोबाईलचा वापर नाही केला पाहिजे. मोबाईलचा वापर नाही केला पाहिजे, खास करून टेलिफोनचा वापर नाही केला पाहिजे. काय सांगावं? लाईटनिंग अट्रॅक्ट करू शकते, वीज अट्रॅक्ट होऊ शकते. त्याच्यामुळं मोबाईल फोन्स अँड कॉर्डलेस फोन्स शुड बी यूज. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, इव्हन म्हणजे मी तर म्हटलं की मोबाईल वापरू नका, शक्यतो वापरूच नका. पण याच्यामध्ये त्यांनी आता सांगितलं की कॉर्डलेस म्हणजे वायरलेस, कॉर्डलेस ह्या गोष्टी वापरू नका. ते वापरा असं सांगितलेलं आहे. वापरा. ज्यांना वायर आहेत ते का नका वापरू? कारण त्यांच्यातून करंट पास आउट होऊ शकतो. ठीक आहे. टेलिफोन म्हणजे लँडलाईन फोन वगैरे असतील तर ते शक्यतो वापरायचे नाहीत, कारण ते वायरशी कनेक्टेड असतात, पोलशी कनेक्टेड असतात, त्याच्यातून करंट तुम्हाला लागू शकतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी न वापरता वायरलेस गोष्टी वापरा, मोबाईल फोन वगैरे वापरा, कॉर्डलेस गोष्टी वापरा. बाथिंग शुड बी अवॉइडेड ड्युरिंग थंडरस्टॉर्म. आता वादळामध्ये कोण आंघोळ करते माहिती नाही, पण आंघोळ करायची गरज आहे का त्याच्यावेळेला? गरज नाही आहे, तर करू नये. इट शुड बी अवॉइड कॉन्टॅक्ट विथ रनिंग वॉटर. जे पाणी वाहतं आहे त्याच्यासोबत जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. म्हणजे नद्या वगैरे वाहतात, बऱ्याच जणांना तुम्ही पाहिलंच नाही, व्हिडिओ भरपूर येतात ना, नद्यांमधनं पाणी ब्रिजवरनं जात आहे तरीसुद्धा भरपूर जण ब्रिज पार करून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर असं धाडस कधीसुद्धा करायचं नाही, हे मरणाला कारणीभूत ठरू शकते. डायरेक्ट डेथ होऊ शकते, वाहून जाऊ शकते आणि परत कुठं सापडत नाही. या गावात वाहून गेला की डायरेक्ट पुढच्या 10 गावं सोडून भेटतो माणूस. मग त्यामुळं पावसामध्ये जेव्हा पाणी जास्त फ्लो होत असते ब्रिजवरून ओव्हर द ब्रिज पाणी वाहत असते, तेव्हा अजिबात जायचं नाही. लक्षात आलेलं आहे. पुढं इवन इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस लाईक कॉम्प्युटर्स, TVs एटसेट्रा. ते TV यस झाले, पण ते काय आहे? TVs आहे. TVs should be unplugged. Electrical lights can remain on. They do not cause any harm. म्हणजे ज्या इलेक्ट्रिकलच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बंद करून ठेवाव्यात. मिक्सर वगैरे वापरू नये, सरळ. आणि हे सगळं कोणी करू नये म्हणून डायरेक्ट MSEB लाईटच घालवून टाकते.
लक्षात येईल का? पाऊस यायची जरा जरी चिन्ह दिसले तरी त्यांच्याकडे सफिशियंट टाईम असेल तर 10-15 मिनटं अगोदरच लाईट घालवली जाते. बघितलं असणार आहे तुम्ही. पावसाचं वातावरण तयार झालं की मुद्दाम लाईट थांबवतात, कारण लोक ऐकत नाहीत. काहीतरी कोणीतरी गडबडीमध्ये किंवा गरजेपोटी काहीतरी लावायला जातं आहे, प्लग करायला जातं आहे, एखादी मशीन लावायला जातं आहे, कोणीतरी चार्जिंग लावायला जातं आहे, कसलं तरी चार्जिंग, जे हेवी काम आहे आणि त्यावेळेला प्रॉब्लेम होऊ शकतात. त्या एका घराच्या शॉर्ट सर्किटमुळं कदाचित सगळ्यांचं घराला प्रॉब्लेम होऊ शकतो. एका घरामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळं किंवा एखादा TC उडाला, पावसामध्ये TC उडण्याचे आवाज ऐकू येतात ना आपल्याला, तर त्याच्यामुळं हे सगळं टाळण्यासाठी पहिल्यांदाच पॉवर ऑफ केली जाते, कट ऑफ केली जात असते लाईटनिंगच्या वेळेला. म्हणजे हे बघण्यासाठी सुद्धा एखादा माणूस नेमलेला असणार आहे जो हे अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन करत असतो की खरंच लाईट बंद केली पाहिजे का. लाईटनिंग कंडक्टर बघा, अ डिव्हाइस विच इज यूज टू प्रोटेक्ट बिल्डिंग्स फ्रॉम द इफेक्ट्स ऑफ लाईटनिंग इज नोन ॲज लाईटनिंग कंडक्टर. जे काही डिव्हाइस आहे, म्हणजे काही गोष्टी बघा आपण बिल्डिंग बनवत असताना विचारात घेत असतो. त्यातली पहिली गोष्ट ती म्हणजे लाईटनिंग प्रूफ. लाईटनिंग प्रूफ विजेपासून संरक्षण. आणि दुसरी गोष्ट बिल्डिंग बनवताना लक्षात घेतली जाते ती म्हणजे अर्थक्वेक प्रूफ, भूकंपापासून संरक्षण. लक्षात आलेलं का? मग त्यासाठी ज्या काही सिस्टीम असतील, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमधल्या ज्या कन्सेप्ट असतील त्या वापरल्या जात असणार आहेत. सिव्हिल इंजिनियर्स त्याच्या संदर्भात काही जास्त त्यांना माहिती असणार आहे की अर्थक्वेक प्रूफ काय केलं पाहिजे, लाईटनिंग प्रूफ काय केलं पाहिजे, त्यांना माहिती असेल. ते मेटॅलिक रॉड्स सोडतात मुद्दाम, एवढं तरी मला माहिती आहे. इट इज मेड अप ऑफ थिक स्ट्रीप ऑफ मेटल. एक जाड मेटलची, कोणत्याही मेटलची स्ट्रीप ही मुद्दाम सोडली जात असते. द टॉप एंड ऑफ लाईटनिंग कंडक्टर इज पॉइंटेड विच इज फिक्स्ड अबाउट द हायेस्ट पॉईंट ऑफ द बिल्डिंग. काही असेल, कोणतंही मेटल असेल, तेवढी मला कल्पना नाही त्याची. पण इव्हन बुर्ज खलिफासुद्धा जर बांधला आहे तर त्याच्या पुढं सगळ्यात टॉपला कितीतरी उंचीवरती मेटॅलिक बॉडीच आहे फक्त. म्हणजे सगळ्यात उंची जी आहे, मला वाटतं की 100-200 मीटर असेल त्याची उंची, बरोबर. म्हणजे तेवढा मेटॅलिक बारच त्याच्यामध्ये ठेवलं आहे. तिथं कोण माणसं जाऊ शकत नाही. जातात काही जण, स्टंटमन वगैरे जातात, पण ते पूर्ण मेटलचं बनलेलं आहे. ते का ठेवलं असणार आहे मेटलचं? कारण त्या बिल्डिंगवरती वीज पडू नये म्हणून, आणि पडली तरी ते ॲब्सॉर्ब करून अर्थिंग करत असणार आहे. लक्षात आलं का? तर त्याच्यामुळे हे मेटॅलिक पार्ट मुद्दाम बिल्डिंगच्या अगदी हायेस्ट पॉईंटला ठेवले जात असतात. लक्षात यायला लागलं? हे त्याला म्हणतात लाईटनिंग कंडक्टर. आता अर्थक्वेक बघा, पुढचं अर्थक्वेक. सायक्लोन्स अँड थंडरस्टॉर्म्स, दीज आर नॅचरल फिनॉमिनॉन, कॅन कॉज डिस्ट्रक्शन ॲट लार्ज स्केल. लाईटनिंगमुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. वादळामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. त्याच पद्धतीनं अर्थक्वेकसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. आता अर्थक्वेक म्हणजे सांगायची काही गरज नाही, सगळ्यांनी एक्सपिरियन्स पण केला असणार आहे. छोटे मोठे अर्थक्वेक पाहिले असेल. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भूकंप जो झाला होता हिस्ट्रीमध्ये, कुठला माहिती आहे? लातूरमध्ये किल्लारी नावाचं गाव आहे, तिथला किल्लारीचा भूकंप. त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस हा मोठा भूकंप झाला होता. भरपूर मोठं नुकसान महाराष्ट्रात झालेलं होतं. लक्षात आलं का? तो एक मोठा भूकंप होता. आणि भूकंप मोजतात कशामध्ये सांगा? रिश्टर स्केलमध्ये. कशामध्ये मोजतात? रिश्टर स्केलमध्ये. देर आर सम प्रिकॉशनरी मेजर्स टेकन in order to protect ourselves and minimize the damage of life and property. लक्ष द्या. तर सगळ्यात मोठा डॅमेज कशाचा होत असतो सांगा? भूकंपामध्ये किंवा कुठल्याही नॅचरल कॅलॅमिटीमध्ये 2 गोष्टी आपण सगळ्यात मोठ्या डॅमेज होत असतात. त्या कुठल्या कुठल्या? एक तर लाईफ आणि दुसरी गोष्ट प्रॉपर्टी. प्रॉपर्टी थोडक्यात काय? प्रॉपर्टी. घर म्हणजेच काय आहे? प्रॉपर्टी. मग तर प्रॉपर्टीचं नुकसान आणि जीवनाचं नुकसान. जीवनाचं नुकसान म्हणजे काय? माणसाची डेथ होऊ शकते. अर्थक्वेकमध्ये पण आहे, लाईटनिंगमध्ये पण आहे. तर मी सांगत होतं की अर्थक्वेक हे मेजर कशामध्ये करतात? रिश्टर स्केलमध्ये. कशामध्ये? रिश्टर स्केलमध्ये. आणि अर्थक्वेकची तीव्रता किंवा त्याची इंटेन्सिटी किती आहे हे मोजण्यासाठीचं इन्स्ट्रुमेंट कुठलं आहे? सेस्मोमीटर. सेस्मोमीटर. सेस्मोमीटरच्या सहाय्यानं सेस्मोग्राफ तयार केला जातो आणि त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की एखादा भूकंप किती जास्त इंटेन्सिव्ह आहे, किती जास्त प्रभावी आहे. देर इज वन नॅचरल फिनॉमिनॉन विच इज नॉट प्रेडिक्टेड ॲक्युरेटली टिल नाव. भूकंप कधी येईल, कुठं येईल, कसा येईल, ही एकच गोष्ट आजपर्यंत आपल्याला अजूनसुद्धा समजलेली नाही आहे. पण एवढं मात्र खरं आहे की माणसाच्या ज्या हालचाली आहेत त्या नक्की परिणाम करत असणार आहेत. म्हणजे मी एक अशी न्यूज ऐकली तरी होती, तुम्ही पण ऐकली असणार आहे, की चायनाने एक डॅम बांधला आणि त्याच्यामुळे पृथ्वीची
स्पीड पण कमी झाली फिरायची, 2-3 सेकंदाचा फरक पडला असं तरी ऐकलं होतं. मग हे जे आहे तर माणसाच्या ॲक्टिव्हिटीज या भूकंपाला सुद्धा कारणीभूत असू शकतात. पण हे एक्झॅक्ट प्रिडिक्शन आजपर्यंत करता आलेलं नाही माणसाला की अमुक एखाद्या दिवशी भूकंप होईल. पावसाचं प्रिडिक्शन माणूस करू शकतो. पावसाचं प्रिडिक्शन करणारी लोक आहेत. हवामान कधी येईल, पाऊस कधी येईल, अंदाज आपण लावू शकतो. पण भूकंपाविषयी अंदाज असून तसा परफेक्ट लावता येत नाही. लावता येतो पण परफेक्ट लावता येत नाही. ठीक आहे. अजून एक तिसरी बघा नॅचरल कॅलॅमिटी दिलेली आहे, सुनामी. सुनामी इज अ टाईप ऑफ अर्थक्वेक अंडर द ओशन फ्लोअर विच जनरेट्स पॉवरफुल सी वेव्ज. मोठ्या प्रमाणात वेव्ज तयार होतात समुद्रामध्ये, खूप उंच आणि मोठं, म्हणजे अक्षरशः बिल्डिंग एवढ्या उंच उंच लाटा तयार होतात. आणि याला कारण असतं समुद्रामध्ये होणारे भूकंप. समुद्रामध्ये होणाऱ्या भूकंपामुळे ह्या वेव्ज तयार होतात. आणि अशा पद्धतीच्या वेव्जना ज्या मोठ्या प्रमाणात नुकसान करून आणतात किनारपट्टीवरती, त्यांना आपण काय म्हणतो आहे, सुनामी असं म्हणत असतो. त्यांची स्पीड किती असते बघा, 1000 किलोमीटर पर आवर, तासाला 1000 किलोमीटर एवढं जबरदस्त स्पीड या वेव्जना असू शकते. इट कॅन बी मोर दॅन 30 मीटर्स ऑर मोर हाय. 30 मीटरपेक्षा, 30 मीटर म्हणजे किती फूट झाले, 150 फूट झाले बरोबर का. 100-150 फुटाच्या लाटा म्हणजे माणूस, 5 फुटाचा माणूस त्याला कुठंच लागू शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये माणसाचा जीव जाण्याचे चान्सेस खूप आहेत. आणि त्याच्याबरोबर प्रॉपर्टीचं नुकसानसुद्धा लक्षात आलेलं आहे का, प्रॉपर्टीचं नुकसानसुद्धा. ऑन रिश्टर स्केल द इंटेन्सिटी ऑफ एन अर्थक्वेक इज युजली मेजर्ड. हे मग सांगितलं आपण, अर्थक्वेकची इंटेन्सिटी कशावरती मोजायची, रिश्टर स्केलच्या सहाय्यानं मोजायची. रिश्टर स्केल काय असते, सिरीज ऑफ 1 to 12 नंबर्स, 1 ते 12पर्यंतचे आकडे असतात त्याच्यामध्ये. आणि नेमकी पॉवर किती आहे अर्थक्वेकची ही मेजर केली जाते. 4.5, 6.5 असं काहीतरी केलं जाते. सगळ्यात जास्त भूकंप कुठं होतात, जपानमध्ये होत आहेत. ठीक आहे, जपानमध्ये होत आहेत, हे लक्षात घ्या. द सेस्मिक वेव्ज आर दोज वेव्ज विच आर प्रोड्यूस्ड बाय ट्रेमर्स ऑन द अर्थ सरफेस. ठीक आहे, थांब थोडा वेळ थांब. तर सेस्मिक वेव्ज म्हणजेच काय, अर्थक्वेकच्या वेव्ज. ठीक आहे, भूकंपाच्या ज्या वेव्ज आहेत त्यांना आपण सेस्मिक वेव्ज असं म्हणतो. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट कोणता आहे, सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर म्हटलं तरी चालेल. बाय स्टडिंग अबाउट सेस्मिक वेव्स सायंटिस्ट कॅन कन्स्ट्रक्ट अ कम्प्लीट मॅप ऑफ अर्थक्वेक अँड ऑल्सो कॅल्क्युलेट इट्स पॉवर टू कॉज डिस्ट्रक्शन. जेवढं रिश्टर स्केल जास्त तेवढा भूकंप जास्त घातक. लक्षात आलं आहे, म्हणजे सेस्मोग्राफमध्ये याची इंटेन्सिटी सगळ्यात जास्त दाखवली जाणार. लक्षात आले आहेत, कुठले कुठले पॉईंट होते याच्यामध्ये, लाईटनिंग, थंडरस्ट्रॉम, त्याच्यानंतर अर्थक्वेक आणि सुनामी. या सगळ्या काय आहेत, नॅचरल कॅलॅमिटीज आहेत. लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, एवढं स्टडी करा. याच्यावरचे प्रश्न आपण उद्या बघूया.